तर आतापर्यंत जे निकाल हाती येत आहेत, जे कल समोर येत आहेत, त्यानुसार राज्यभरातलं नेमकं चित्र काय? तर भाजप क्रमांक 1 चा पक्ष आहे. 731 पैकी 534 ठिकाणचा निकाल जिल्हा परिषदांचा आतापर्यंत समोर आलाय. तर पंचायत समितीचा 1462 पैकी 931 ठिकाणचा निकाल कल आतापर्यंत समोर आलेला आहे. त्यामध्ये भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरतो. जिल्हा परिषदांमध्ये 185 ठिकाणी भाजप जिंकले किंवा आघाडीवर आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीने सुद्धा 100चा आकडा पार केलाय. ठाकरे 41 ठिकाणी आतापर्यंत आघाडीवर आहेत किंवा जिंकलेत असं म्हणावं लागेल. पंचायत समित्यांमध्ये भाजप जवळपास 300 पर्यंत पोहोचली आहे. शिवसेनेनं 200चा आकडा पार केलेला आहे. 202 पर्यंत शिवसेना पोहोचलेली आहे. ठाकरेंची शिवसेना जिल्हा परिषदेत 41, शरद पवारांची राष्ट्रवादी 17, काँग्रेस 55. एकंदरीत ही सगळी आकडेवारी पाहता भाजप सगळ्यात मोठा पक्ष राज्यभरामध्ये ठरतोय. दुसऱ्या क्रमांकावर शिंदेची शिवसेना आहे. तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी दिसते. अशी ही सगळी परिस्थिती राज्यभरातली आपण आतापर्यंतच्या निकालानुसार आणि कलांनुसार म्हणू शकतो. एक मोठी बातमी समोर येते. मोठी बातमी नेमकी काय आपण पाहू. संभाजीनगर झेडपीमध्ये अपक्ष सचिन गरड एका मतानं विजयी झालेले आहेत. अपक्ष उमेदवार सचिन गरड एका मतानं विजयी झालेले आहेत. शिवसेनेच्या पराभूत उमेदवाराकडून फेर मतमोजणीची यानंतर मागणी करण्यात आलेली आहे. पुण्याच्या जुन्नरमध्ये राष्ट्रवादी 4, शिवसेना 3 तर ठाकरेंच्या शिवसेनेचा एका जागेवर विजय झालेला आहे. पुण्याच्या जुन्नरमध्ये राष्ट्रवादीचा 4 ठिकाणी विजय झालाय. शिवसेनेचा 3 ठिकाणी तर ठाकरेंचा एका ठिकाणी विजय झाला. सांगली कडेगाव तालुक्यामध्ये काँग्रेसची हवा कायम आहे. कडेगावमधील 4 जिल्हा परिषद गटामध्ये काँग्रेसचे 4ही उमेदवार विजयी झाले. विश्वजित कदम यांची हवा, यांचा करिश्मा अजूनही कायम आहे. कडेगाव पंचायत समितीच्या 8 जागांपैकी 7 जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. कडेगाव पंचायत समितीवर काँग्रेसची एक हाती सत्ता. तळ कोकणामध्ये मात्र राणे ब्रँडची हवा कायम आहे. नितेश राणे, निलेश राणे हे राणे बंधू एकत्र येऊन जिल्हा परिषदाच्या निवडणुकांना सामोरे गेले. त्यांचे वडील, दोघांचे वडील नारायण राणे यांनी या निवडणुकीमध्ये पुढाकार घेतलेला होता. त्यांनी दोघांना एकत्र आणलं आणि त्या ब्रँडची हवा पाहायला मिळते. 18 ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले तर 8 ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. सांगलीच्या कडेगाव तालुक्यामध्ये काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांचा करिश्मा कायम आहे. कडेगावमधील 4 जिल्हा परिषद गटामध्ये काँग्रेसचे 4ही उमेदवार विजयी झाले. धाटव मतदारसंघ आणि भुवनेश्वर मतदारसंघामध्ये विजय झालेला आहे. सुनील तटकरे यांनी आपला किल्ला राखलेला. आंबेवाडी जिल्हा परिषद पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार आहे. सुनील तटकरे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत, खासदार आहेत. त्यांनी आपला बालेकिल्ला राखलेला आहे. संभाजीनगरच्या वडगाव कोल्हाटी गटातील उमेदवाराचा एका मतानं विजय झालेला आहे. संभाजीनगरमध्ये एका मतानं उमेदवाराचा विजय झाला. अपेक्ष उमेदवार सचिन गरड एका मतानं विजयी झालेले आहेत. अवघ्या एका मतानं ते विजयी झाले. वडगाव कोल्हाटी गटातील अपक्ष उमेदवार सचिन गरड एका मतानं विजयी झाले. सचिन गरड असं या अपक्ष उमेदवाराचं नाव आहे, ज्यांचा विजय झालेला आहे. एका मतानं ते विजयी झालेले आहेत. अवघ्या एका मतानं संभाजीनगरच्या वडगाव कोल्हाटी गटातील उमेदवार जिल्हा परिषदेवर निवडून गेलेले आहेत. एका मतानं विजयी झालेले आहे. सचिन गरड असं या अपक्ष उमेदवाराचं नाव आहे, ज्यांचा विजय झालेला आहे. अवघ्या एका मतानं सचिन गरड विजयी झालेले आहेत. संभाजीनगर जिल्हा परिषदेमध्ये एका मतानं अपक्ष उमेदवार सचिन गरड यांचा विजय झालेला आहे. तर शिवसेनेच्या पराभूत उमेदवाराकडून आता फेर मतमोजणीची मागणी केली गेली. पुण्याच्या खेड पाईट झेडपी गटातून राष्ट्रवादीच्या सुनीता बुट्टे 400 मतांनी विजयी झालेल्या आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार बाबाजी काळे यांच्या भगिनी पराभूत झाल्या. त्यामुळे बाबाजी काळेंसाठी हा धक्का. खेडपाईप झेडपी गटातून राष्ट्रवादीच्या सुनीता बुट्टे 400 मतांनी विजयी झालेले आहेत. तर बाबाजी काळेंच्या भगिनी पराभूत झाल्यात. त्यामुळे बाबाजी काळे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार यांच्यासाठी हा धक्का. पुण्याच्या शिक्रापूर सणसवाडी झेडपी गटातून मोनिका हरगुडे तब्बल 24,115 विक्रमी मतांनी विजयी झालेले आहेत. 24,000 मतांचं लीड त्यांनी घेतलेलं आहे. शिक्रापूर पंचायत समिती गटातून राष्ट्रवादीचे रामभाऊ सासवडे विजयी झाले. सणसवाडी पंचायत समिती गणातून अपक्ष कोमल ढेरंगे विजयी झाल्यात. पुण्याच्या शिक्रापूर सणसवाडी झेडपी गटातून मोनिका हरगुडे तब्बल 24,115 इतक्या विक्रमी मताधिक्याने जिंकली.
पुण्यामध्ये 73 पैकी 33 जागांचे निकाल हाती आलेले आहेत. आतापर्यंत पुण्याच्या 73 पैकी 33 जागांचे निकाल हाती आले. राष्ट्रवादी 21, भाजप 6, शिवसेना 3. पुणे झेडपी मध्ये ठाकरेंची शिवसेना 2, शरद पवारांची राष्ट्रवादी 1. पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे राष्ट्रवादीकडून विजयी झाले. पुण्यामध्ये 73 पैकी 33 जागांचा निकाल, 21 जागांसह राष्ट्रवादी आघाडी. आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत. अजित पवार यांचा फोटो घेऊन ते भाऊक झालेले आहेत. ते जल्लोषही करतायत. काही ठिकाणी विजय झालाय त्यामुळे अजित पवारांचा फोटो घेऊन जल्लोष केला जातोय. मात्र त्याच वेळी अजित पवारांच्या शिवाय लढावी लागणारी ही पहिली निवडणूक आहे. अजित पवारांच्या मृत्यूनंतरची पहिली निवडणूक आणि त्यामुळे या कार्यकर्त्यांना अश्रूही अनावर झाले. पनवेलमध्ये भाजपनं विजयाची हॅट्रिक केलेली आहे. अपडेट आपण पाहतोय पनवेलमधून. भाजपनं विजयाची हॅट्रिक पनवेलमध्ये केलेली आहे. 3 जिल्हा परिषद गट आणि 6 पंचायत समितींवर भाजपचा झेंडा फडकणार आहे. पनवेल जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजपनं जोरदार मुसंडी मारली. तरी दृश्य आपण पाहतोय भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जातोय. त्याचे दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. गुलाल उधळला जातोय. भाजपचा झेंडा फडकवला जातोय. फटाके लावले जात आहेत आणि अशा प्रकारे हा जल्लोष भाजपच्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय. त्याचे दृश्य आपण पाहतोय. आनंदाचं जल्लोषाचं वातावरण भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. भाजपचे कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी साऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. पनवेल जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारलेली आहे. पनवेलमध्ये भाजपने मुसंडी मारली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्हीकडे मुसंडी मारली आहे. पळसपेठ, पुण्याच्या जुन्नरमध्ये राष्ट्रवादी 4, शिवसेना 3 तर ठाकरेंच्या शिवसेनेचा एका जागेवर विजय झालेला आहे. पुण्याच्या जुन्नरमध्ये राष्ट्रवादी 4, शिवसेना 3 तर ठाकरेंच्या शिवसेनेचा एका जागेवर विजय झालेला आहे. पनवेलमध्ये भाजपनं विजयाची हॅट्रिक साधलेली आहे. तरी दृश्य आपण पाहतोय भाजपच्या कार्यकर्त्यांकडून केला जात असलेल्या जल्लोषाची दृश्य आहेत. राज्यभरामध्ये ठिकठिकाणी भाजपनं मुसंडी मारलेली आहे. चांगला विजय भाजप प्राप्त करत आहे आतापर्यंतच्या निकालानुसार आणि त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते ठिकठिकाणी जल्लोष करतायत आणि तशाच जल्लोषाची दृश्य आहेत. गुलाल उधळला जातोय. भाजपचे झेंडे हे हातात घेऊन ते मिरवले जात आहेत. फटाके फोडले जात आहेत. ढोल ताशा, बँड अशा सगळ्याची साथ या जल्लोषाला, या आनंदाला मिळते आहे. एक अपडेट समोर येते. पुण्याच्या न्हावरे शिरूर झेडपी गटामध्ये वृषाली वाळके यांचा विजय झालेला आहे. पुण्यामध्ये वृषाली वाळके यांच्या विजयाची अपडेट आपण पाहतोय. फेरमतमोजणीमध्ये वृषाली वाळके यांचा 126 मतांनी विजय झालेला आहे. फेरमतमोजणीची मागणी झालेली होती. फेरमतमोजणीमध्ये 126 मतांनी वाळके यांचा विजय झालाय. भाजपच्या मालती पाचरणे यांचा पराभव झालेला आहे. मालती पाचरणे यांनी फेरमतमोजणीची मागणी केलेली होती. फेरमतमोजणी अंती सुद्धा वाळके यांचा विजय झालेला आहे. तर ही जल्लोषाची दृश्य आपण पाहतोय. राज्यभरामध्ये नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी सारे जल्लोष करतायत. आपला उमेदवार जिंकला म्हणून कोणी जल्लोष करतंय, कोणी आपला पक्ष आघाडीवर आहे म्हणून जल्लोष करतंय आणि त्यामुळे जल्लोषाचे दृश्य आपण पाहतोय. राष्ट्रवादीचे नेते बाबासाहेब पाटील यांचे चिरंजीव सूरज पाटील विजयी झालेले आहेत. लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद पंचायत समिती गणातून त्यांचा विजय झाला. राष्ट्रवादीचे नेते बाबासाहेब पाटलांचे चिरंजीव सूरज पाटील यांचा विजय झालेला आहे. लातूरमधून त्यांचा विजय झालेला आहे. लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद इथून त्यांचा विजय झालेला आहे. सातारा रेठरे बुद्रुक झेडपी गटातून
भाजपचा विजय निश्चित झालेला आहे। रेठरे बुद्रुक साताऱ्यातून भाजपचा विजय निश्चित झालेला आहे। जिल्हा परिषदेच्या गटातून तर भाजपच्या तिन्ही उमेदवारांना मोठी आघाडी आहे। प्रियंका उदय साळुंखे 3200 मतांनी आघाडीवर। शेरी पंचायत समिती गणातून वर्षा निकम 2000 मतांनी आघाडीवर आहेत। रेठरे बुद्रुक पंचायत समितीमध्ये भाजपचा विजय जवळपास निश्चित झालेला आहे। अक्कलकोट तालुक्यातील वागदरी गटामध्ये भाजपला धक्का बसलेला आहे। वागदरी जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे उमेदवार प्रवीण तानवडे विजयी झाले। राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी बालेकिल्ला राखलेला आहे। रायगडमध्ये त्यांचा बालेकिल्ला तटकरे यांनी राखलेला आहे। दाटव मतदारसंघ आणि भुवनेश्वर मतदारसंघामध्ये त्यांच्या पक्षाचा अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झालाय आणि अशा प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार असलेले सुनील तटकरे यांनी आपला बालेकिल्ला राखलेला आहे। पुण्याच्या रांजणगाव जिल्हा परिषद गटातून भाजपच्या स्वाती पाचुंदकर यांचा विजय झालेला आहे। पंचायत समिती कारेगाव गणातून भाजपच्या मनीषा पाचंगे विजयी झालेल्या आहेत। रांजणगाव गणातून भाजपचे सागर देवकर यांचा विजय झाला। राष्ट्रवादीच्या इन्स्टा स्टार माजी सरपंच निर्मला नवले यांचा कारेगाव गणातून पराभव झालेला आहे। पुण्याच्या रांजणगाव जिल्हा परिषद गटातून भाजपच्या स्वाती पाचुंदकर यांचा विजय झाला। कोल्हापूरच्या सावळेश्वर पंचायत समिती गणातून भाजपच्या पार्वती गावडे विजयी झाल्यात। सोलापूरच्या सावळेश्वर पंचायत समिती गणातून भाजपच्या पार्वती गावडे या विजयी झाल्या। सावळेश्वर पंचायत समिती गणातून सोलापूरमधून भाजपच्या पार्वती गावडे यांचा विजय झालेला आहे। रत्नागिरीच्या राजापूरमधील सर्व 6 जागांवर शिंदेची शिवसेना राजापूरमधील सर्व 6 जागांवर शिंदेच्या शिवसेनेनं आघाडी घेतलेली आहे। सिंधुदुर्ग फोंडा घाट गटात अपक्ष राजन चिके विजयी झालेले आहेत। शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवाराविरुद्ध भाजप बंडखोर राजन चिके यांचा विजय झालेला आहे। सिंधुदुर्ग फोंडा घाट गटात अपक्ष राजन चिके विजयी झालेले आहेत। मंत्री उदय सामंत यांच्यासोबत आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केलेली आहे, आपण पाहूया। महायुतीने जोरदार या ठिकाणी मुसंडी मारलेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत सर आहेत। सर काय सांगाल, वन साइड या ठिकाणी निवडणूक लढलेली आहे, काय सांगाल? खरं तर आपणच एक्झिट पोल दाखवता, आपणच सगळं ठरवता, त्याच्यावर मी कधीही बोललेलो नाही। पण माझ्या एकनाथ शिंदे साहेबांवर प्रेम करणाऱ्या शिवसैनिकांनी रत्नागिरी जिल्हा फक्त वंदनीय बाळासाहेबांचा विचार मानणार आहे आणि शिंदे साहेबांचा विचार मानणार आहे, पुन्हा एकदा सिद्ध केलं आणि एकतर्फी शिवसेनेची सत्ता जिल्हा परिषदेवर आली। माझ्या मतदारसंघाचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर सगळ्या 12च्या 12 जिल्हा परिषद जागा आम्ही जिंकल्या आणि 24 पंचायत समितीच्या जागा जिंकल्या। हे महाराष्ट्रातलं रेकॉर्ड आहे आणि म्हणून माझ्या मतदारसंघातल्या सगळ्याच मतदारांना मी मनापासून धन्यवाद देतो की मला ज्या पद्धतीनं राजकीय जपण्याचा प्रयत्न माझ्या मतदारसंघातले मतदार करतात, त्यांचे आभार देखील मानतो। रत्नागिरीमध्ये महाविकास आघाडीला एकही जागा मिळालेली नाही, एकंदरीत ही कुठेतरी कशा पद्धतीने या ठिकाणी प्रतिक्रिया? नाही, मगाशी देखील मी सांगितलं, जे काही पराभूत झाले त्यांच्यावर मी काही टीका करणार नाही। हे माझं एकट्याचं नाही, माझ्यावर आणि शिवसेनेवर आणि विशेषतः एकनाथ शिंदे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांनी वल्गना करता आंबेवाडी जिल्हा परिषद पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकलेला आहे। राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी आपला बालेकिल्ला राखलेला आहे। खासदार आणि राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आहेत। कोल्हापूर पोर्लेतून राष्ट्रवादीचे झेडपी पंचायत समितीचे 3ही उमेदवार विजयी झालेले आहेत। कोल्हापूरच्या पोर्लेमधून राष्ट्रवादीचे 3ही उमेदवार विजयी झाले आहेत। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांचे बंधू भगवान पाटील विजयी झाले आहेत। पोर्ले पंचायत समिती मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उज्ज्वला सर्जेराव सासने विजयी झालेल्या आहेत। वाडी रत्नागिरी पंचायत समितीमधून राष्ट्रवादीच्या पल्लवी ओंकार सांगळे विजयी झाल्यात। कोल्हापूर पोर्लेतून राष्ट्रवादीचे 3ही उमेदवार विजयी झाले। माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचा मुलगा विजयी झालेला आहे संभाजीनगरमध्ये।
शिंदेच्या शिवसेनेचे नेते आहेत माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचा मुलगा विजयी झालाय. सोलापूर माढा तालुक्यातील टेंभुर्णी जिल्हा परिषद गटातून भाजपच्या अमृता वाघे विजयी झालेल्या आहेत. सोलापूरच्या माढामधून अमृता वाघे विजयी झाल्या. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या भाऊजाई रोहिणी अर्जुन आंबेडकर विजयी झालेले. कोल्हापूरच्या पिंपळगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून त्यांचा विजय झालेला आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आहेत.